नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दम आलू. दम आलूसाठी आपल्याला लागणारे छोटे छोटे आलू, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर स्वच्छ धुवून त्याच्यात 1 ग्लासभर पाणी टाकायचे. मी इथे 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आलू आणि कुकरला लावलेले आहे. त्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरला आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यावरती आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्यात टाकणार आपण आता खोबरं परतून घेऊया थोडंसं लालसर रंगावरती. आता आपण मसाले परतून घेऊया एक एक करून सगळे. त्यात मिरे, बेडगी मिरची आणि तेजपत्ता आणि कलमी टाकून, चक्री फूल हे टाकून आपण परतून घेऊया तेलावरती. आता लसूण टाकलेला आहे मी, तर लसूण पण आपण परतून घेऊया. आता आपण कांदा पण घेऊया परतून, थोडा लालसर होईपर्यंत. इथे आपण आता कांदा चांगला परतून घेणार आहोत. इथे आपलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण टोमॅटो परतून घेऊया. आपलं कांदा टोमॅटो परतून झालेलं आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आणि आपलं अद्रक राहिलं होतं परतायचं, ते आपण इथे आता परतून घेतोय. अद्रक, आलं, आलं छान परतून घ्यायचं. आपल्या इथं कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आलू आपले शिजलेले आहेत. आपण आता मसाला बारीक करून घेऊया. आता आपण कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक फिरून घेऊया. त्यात कोथिंबीर टाकूया थोडी. आपण इथे आलूची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला काट्याच्या मशीने आपण होल पाडून घेतोय सगळ्या आलूंना, कारण की आपला मसाला आतपर्यंत गेला पाहिजे. एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले आपण आणि त्यावरती जो मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण फ्राय करतोय त्यात. इथं आपला मसाला चांगला हे झालेला आहे. त्यात आपण अर्धा चमच गरम मसाला टाकतोय. कांदा मसाला टाकतोय इथं आपण 2 चमच आणि परतून घ्यायचं. तेल छान सुटलेलं आहे आपल्या इथं मसाल्यांना आणि त्यात आपण आलू टाकतोय. आलू टाकल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचे, छोटा चमचा चवीनुसार, आणि परतून घ्यायचे आलूला. आलू परतून घेतले आपण, त्यात आपल्याला पाणी टाकायचे. आपल्याला जशी ग्रेव्ही थिक पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालायचे आणि परतून घ्यायचे. आता आपले आलूला छान उकळी फुटलेली आहे आणि छान तेल आलेलं आहे, तर्री आलेली आहे, बघू शकता इथे.